हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? तर मी पण मस्त आहे आणि आय होप तुम्ही देखील मस्त असाल, मजेत असाल, एकदम छान असाल. तर थंडी कशी आहे तुमच्याकडे नक्की कमेंट करून सांगा. आमच्याकडे तरी खूप जास्त अशी थंडी पडलेली आहे. तुमच्याकडे कशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर काही लोकांना काय प्रॉब्लेम असतो ना, मला कधी खरोखर मला कळत नाही. म्हणजे आपण आपल्या सवडीने, आपल्याप्रमाणे आपल्याला वाटेल तसं आपण करायला जातो, पण त्याच्यामध्ये त्यांना ते नावं ठेवल्याशिवाय चैनच पडत नाही. म्हणजे कामं केले तरी त्याला दिखावा समजला जातो आणि नाही केले तर आळशी. काय करावं, कसं जगावं काही समजत नाही. तर माझं कसं असतं ना, सकाळी 6 वाजता मला टिफिन बनवायचे असतात. त्यामुळे मग माझं मार्गशीर्षचे जे गुरुवार आहेत त्याच्यावर पण माझी खूप खूप म्हणजे खूप जास्त श्रद्धा आहे त्या लक्ष्मी मातेवर. त्यामुळे मला ना असं निवांतपणे जर पूजा करायला भेटली तर मला चांगलं वाटतं. त्यामुळे माझं कसं आहे की मी एक नंतर घाई गडबड झाल्यावर चिडचिड करून घेण्यापेक्षा आहे ना, मला असं वाटतं आपण आपल्याप्रमाणे आपल्याला जसं वाटेल तसं केलं तर थोडं आपल्यासाठी सोपं होतं. म्हणून मग त्याचा आपल्याला भले त्रास झाला शरीराला तरी चालेल, पण काय आहे, थोडंसं आपण आपल्यासाठी देव एवढं करतात, मग आपण पण देवांसाठी थोडंफार तरी केलं पाहिजे असं मला वाटतं. ज्याची त्याची इच्छा, ज्याची त्याची श्रद्धा आहे. तर मला असं वाटतं. पण नंतर मग कसं होतं ना, एकदा रुटीन जे डेली रुटीन असतं ते मागे लागलं ना, की मग त्यातनं वेळ काढणं म्हटलं की मग खूप गडबड होऊन जाते, खूप घाई होऊन जाते. मग त्याच्यामध्ये खूप चिडचिड होते. एक ना धड भाराभर चिंध्या असं होऊन जातं. त्यामुळे मग मी सकाळी 4 वाजता उठले की मला माहिती आहे 6 वाजेपर्यंत माझी पूजा वगैरे सगळं मांडून होतं आणि त्याच्यानंतर मग मी शांतीने आहे ना डबा बनवून आणि नायराची तयारी वगैरे करून तिला पण शाळेत वेळेवर पोहोचवते. तर अशीच माझी ही गुरुवारची कहाणी होती. गुरुवारी मी लवकर उठले सकाळी, मला पूजा मांडायची होती त्यामुळे. कारण 6 वाजेपर्यंत पूजा मांडून झाली की मग मी 6 वाजता मोकळी होऊन जाते डबा बनवण्यासाठी. तर मग मी उठून माझं माझं जे रुटीन मला करायचं होतं ते मी केलं आणि मस्त अशी पूजा मांडून घेतली. पण त्याच्यात पण काही लोकांना वाटतं की दिखावा करते, व्हिडिओ काढण्यासाठीच करते. व्हिडिओ काढण्यासाठी करायचं असतं तर मला सांगा, मग मी म्हणजे मग मी हे व्हिडिओ काढण्यासाठी करायचं असतं तर मी हे दुपारी पण करू शकले असते, संध्याकाळी पण करू शकले असते. तेव्हा पण मी पूजा मांडताना व्हिडिओ काढू शकत होते ना. आणि लोक काय मला त्यातनं पैसे देणार आहेत की काय देणार आहेत, की मी सकाळी 4ला उठूनच मी जर पूजा मांडली तर मला खूप जास्त 1 लाख 2 लाख 1 मिलियन असे व्ह्यूज येत आहेत, असं काही नाही. मी उठते, मी करते म्हणून मी माझं माझं जे करते ते मी शेअर करते. त्याच्यामध्ये काय कोणाला प्रॉब्लेम व्हायला पाहिजे, काही गरज आहे का कोणाला प्रॉब्लेम होण्याची? मला नाही वाटत. जाऊ दे, असं लोक ना घोड्यावर चालू देत ना पायी चालू देत. लोकांची पूर्वीपासूनची परंपरा आहे. जे कोणी काही चांगलं स्वतःसाठी करायला लागलं की त्याच्यामध्ये काही ना काहीतरी अडथळे आणायचेच. पण असो, कोणी किती अडथळे आणले तरी आपण चालत राहायचं. तर मी पूजा वगैरे मांडून घेतली मस्त अशी शांतपणे. आणि थोडासा उशीर झाला होता, 6:15 झाले होते ॲक्च्युली. म्हणून थोडीशी कन्फ्यूज झाले काय बनवू डब्याला. मग मी विचार केला बटाट्याची भाजी आणि चपाती बनवते, म्हणजे एक याचा रोल पण बनवून देता येईल भाजी चपातीचा आणि एक डब्यामध्ये भाजी चपाती पण देता येईल. तर मग डबा बनवला, भाजी चपाती, बटाट्याची भाजी आणि चपाती. त्यानंतर जाऊन तिला शाळेत सोडलं तयारी करून. त्यानंतर मग येता येता डीमार्टमध्ये गेले, कारण डीमार्टमधून थोडंसं सामान घ्यायचं होतं आणि नंतर पुन्हा ते जाणं मग शक्य होत नाही. त्यामुळे सकाळी सकाळी 7 वाजता डीमार्ट, 7:30ला खुलतं डीमार्ट. त्यामुळे मग 7:45लाच मी डीमार्टमध्ये गेले होते आणि पहिल्यांदा मी एवढ्या सकाळी सकाळी डीमार्टला गेले होते 7:45 वाजता. आणि थंडी तर एवढी भयानक पडलेली आहे तर काय सांगायला नको. त्यानंतर डीमार्टच्या बाहेरच आहे ना, हे दादा भाजीचा टेम्पो घेऊन येतात. त्यांच्याकडे खरोखर खूप फ्रेश भाज्या असतात, बिलकुल पाणी मारलेल्या नाही, काही नाही काही नाही. असं वाटतं ते जस्ट आता काढलेल्या भाज्या जशा असतात ना तशाच ते भाज्या घेऊन येतात. म्हणून मी रोज रोज त्यांच्याकडून येताना भाजी घेऊन येते. तर मी नायराच्या पप्पांना म्हटलं की मी भाजी घ्यायला जाते, तुम्ही जरा माझा व्हिडिओ घ्या. म्हणून मी त्यांच्याकडे मोबाईल दिला आणि व्हिडिओ त्यांना शूट करायला सांगितला, जेणेकरून थोडंसं मला पण वेगळं काहीतरी शूट करता येईल आणि तुम्हाला पण बघायला चांगलं वाटेल, किचन सोडून काहीतरी वेगळं दिसेल. तर नायराचे पप्पा तिथे गाडीत बसून आणि माझा व्हिडिओ शूट करत होते. आणि झाला असा किस्सा की तो जो भाजी विकणारा होता ना त्याने बघितलं आणि तो त्यांच्याकडे गेला आणि बोलला की इथे भाज्या बायकांची कशाला व्हिडिओ काढतायत म्हणून. तर नायराचे पप्पा बोलले
माझ्याकडे काही खूप वेळ नाही आहे की मी बायकांचे व्हिडिओ काढत बसू. मी माझ्या बायकोचेच व्हिडिओ काढतो आहे. तर आमचं यूट्यूब चॅनल आहे असं तसं त्यांनी मग सांगितलं. तेव्हा मग तो माणूस म्हटला की ठीक आहे तुमच्या बायकोचाच व्हिडिओ काढा, दुसऱ्या कोणाचा काढू नका, नाहीतर प्रॉब्लेम होईल. आणि आज तर चक्क भाजी घ्यायला एवढा छान डॉगी आला होता, सॉक्स बिक्स घालून सकाळी सकाळी बिचारी थंडीच्या याच्यामध्ये तो भाजी घ्यायला आलेला होता. आणि तो इतकं क्यूट दिसत होता ना, इतका क्यूट दिसत होता, मस्त असं क्यूट दिसत होता. त्यानंतर मग भाजी घेऊन झाली. भाजी म्हणजे आज गाजरचा हलवा बनवायचा होता म्हणून गाजर घेतले, भाज्या घेतल्या आणि येताना हार पण घेतला राहिलेला होता तो. पण मला खूप अशी झोप आल्यासारखी झालेली होती आणि चहाची पण तलब झालेली होती. त्यामुळे मग नायराच्या पप्पांना बोललं. तर नायराचे पप्पा म्हटले आता घरी जाऊन तुझ्यासाठी चहा बनवत बसशील, कारण मग ते मी माझं बनवून पिते, यांचा नंतर करते. म्हणून मग ते म्हटले जाऊ दे आज तू पण बाहेर पी, मी पण बाहेर पितो चहा. तर माझं बाबा थोडेसे चहामध्ये भागत नाही, मला जास्त असा मोठाच्या मोठा चहा लागतो. त्यामुळे मग मी त्यांना म्हटलं तर त्यांनी माझ्यासाठी मोठा ग्लासामध्ये डायरेक्ट चहा आणला. त्यानंतर घरी येऊन मग आपले जे काही डेली रुटीन असतं, चहा वगैरे तर आज बनवावं लागलं नाही. बाकीचे राहिलेले जे कामं होते ते सगळे घरातले कामं आवरले, घर मस्त साफसुथरं केलं. त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा आंघोळ केली, कारण मला ते पटत नाही. एकदा आंघोळ केलेली असताना मग ते टॉयलेट बाथरूम धुवा किंवा लादी पुसा किंवा भांडी वगैरे घासताना सगळं खरकटा पाणी बिणी सगळं अंगावर उडलेलं ते मला पटत नाही. त्यामुळे मग मी डबल पुन्हा एकदा आंघोळ केली आणि मग गाजर लगेच सोलून घेतले, कारण दुपारची वेळ वाया घालवण्यापेक्षा नायराला घ्यायला जायला 1 तास होता. म्हणून मग मी गाजर विचार केला सोलून घेते, कोथिंबीर होती, मिरच्या होत्या, हे सगळं करून घेतलं आणि गाजर सोलून मग मी तयारी केली आणि नायराला घ्यायला गेले. तर मस्त अशा ना खिडकीमध्ये ना आता चिमण्या यायला लागल्यात आणि त्या खूप मस्त असे चिवचिव चिवचिव करतात आणि ते खूप छान वाटतं, पाणी प्यायला येतात. तर मग नंतर जाऊन नायराला घेऊन आले शाळेतनं. सॉरी, नायराला घेऊन आले शाळेतनं. उपवास होता म्हणून फराळाचं 2 केळी खाल्ले होते आणि तेवढ्यातच माझं बस झालेलं होतं. त्यानंतर नायराला घेऊन आले आणि मग गाजर किसायचे राहिले होते ते किसले. नायराची आल्यानंतरची तिची जी तयारी असते ती करून दिली, तिला आवरून दिलं. आता हल्ली तर माझं बाळ स्वतःच्या हातानेच ताट वाढून घेते. दुपारी माझं तेवढं काम होतं ते ताट वाढू नकोस म्हणून. मग तिने ताट वाढून घेतलं आणि मी माझं काम करायला बसले होते. राहिलेले जे होते गाजर किसले वगैरे आणि दळण करायचं राहिलं होतं. तर माझ्याबरोबर माझी लेक म्हटली खूप वेळ झाला मम्मी तू एकटीच काम करत बसलीस ना, मग मी तुला दळण करायला मदत करते. कसं का व्हायना, भले आमच्याकडून गहू सांडले, काय काय झालं, ओरडा पडला, पण तरी आम्ही मम्मीला मदत करायला कमी नाही पडत. आम्ही नेहमी मम्मीला मदत करण्यासाठी पुढे असतो. मग नंतर नणंदबाईंनी मस्त असा चहा केला होता म्हणून मग चहा पिला आणि थोडीशी स्वतःमध्ये परत एकदा एनर्जी आणली आणि लगेच सुरुवात केली गाजरचा हलवा बनवायला. मी विचार केला गाजरचा हलवा आहे ना, गाजर शिजायला ठेवते आणि तोपर्यंत झाडू वगैरे मारून घेते, जेणेकरून मग दिवाबत्ती करेल आणि पुढच्या स्वयंपाकाला लागेल. पण नायराच्या पप्पांनी एवढा गोंधळ घातला आणि गोंधळ म्हणजे त्यांना पण 9 वाजता जायचं होतं, कारण त्यांचं भाडं होतं 9 वाजताचं. त्यामुळे त्यांना 9 वाजता जायचं होतं आणि ऑलरेडी वाजले होते 7:15 हलवा बनवेपर्यंतच. मी विचार केला आता कसा स्वयंपाक व्हायचा, पण त्यांनी मला मदत केली. त्यांनी दिवाबत्ती वगैरे केली आहे. मी म्हटलं मी पोथी वगैरे जे आहे माझं आरती पोथी वगैरे ते सगळं मी नंतर करेल, तुम्हाला स्वयंपाक करून देते, कारण हे बरं नाही वाटणार. माझ्या पण घशातून खाली घास गेला नसता की जेवण एवढं छान बनवलं आणि मग ते तसेच उपाशी गेले, हे मला पटलं नसतं. त्यामुळे मग मी त्यांना म्हटलं तुम्ही जोपर्यंत दिवाबत्ती करून घ्या मी स्वयंपाक करून घेते. तर त्याच्यानंतरचं मग मी काही शूट केलं नाही. मी फक्त घाईघाईने जसं जमेल तसं सगळं स्वयंपाक आवरून घेतला, कारण आज तर काही सकाळच्या चपात्या वगैरे काही नव्हत्या, सगळंच करायचं होतं. भात कालवण परत चपात्या वगैरे सगळंच करायचं होतं. त्यामुळे मग मी मोबाईल बंद केला आणि पटापट जसं होईल तसं 8:30पर्यंत जेवण आवरून आणि त्यांना जेवायला दिलं, म्हणजे ते पण खुशीने जेवून गेले आणि मी पण हे झाले. तर गाजरचा हलवा कसा झाला आहे नक्की सांगा, रेसिपी लवकरच येईल. आणि हे बघा आज माझा दरवाजा पण इतका छान सजलेला होता ना, मला खरोखर खूप मस्त वाटत होतं. जे एंट्री होती ना आमची, दरवाजाच्या समोर मी फुलांची रांगोळी घातली होती. मला स्वतःला पण विश्वास बसत नव्हता की मला एवढ्या छान छान रांगोळ्या फुलांपासून पण बनवायला येतात. तर मी माझ्या लेकीला म्हटलं व्हिडिओ घे, तर स्वतःला क्रेडिट घेण्यासाठी तिने असं घेतलं स्वतः रांगोळी काढताना दाखवून. तर नक्की नायरासाठी एक लाईक करा आणि तुम्ही जर माझे व्हिडिओज फेसबुकला बघत असाल तर नक्की फॉलो करा. यूट्यूबला बघत असाल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ लगेच आल्या बघायला भेटतील.
तर कसे वाटतायत माझे व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि मी काढलेली रांगोळी पण कशी वाटली सांगा. आणि लोकांकडे लक्ष देऊ नका. आपल्या आयुष्यात जे काही आपल्याला करायचं आहे ना ते करत राहा. कारण आपल्याला माहिती आहे आपण जे करतो ते दिखावा नाही तर आपल्याला बरं वाटावं म्हणून करतो, आपल्या फायद्यासाठी करतो. तर मग रात्री फायनली 12 वाजता रात्री पुन्हा झोपले. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत असेच बने रहिये. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काही जर असेल नसेल तर नक्की कमेंट करून विचारा. काही प्रश्न असतील तर विचारा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.